चषक 2025 पहिला सामना, पहिली षटक, पहिला बॉल घेऊन येतोय गोलंदाज. चॅलेंज स्पोर्ट्स संघाचा एक प्लेयर व्यासपीठावर या. रणजित दादा एक प्लेयर. Yes, yes, Panch, we are ready. We can start. पहिलं षटक घेऊन गोलंदाज शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामोरे जातोय विजेंद्र कोळी. नॉन स्ट्राइक एंड वर स्वप्नील खारकर. फर्स्ट बॉल. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल होता, शॉर्ट बॉल टाकलेला होता, थोडाशी लाईन खेचली होती, हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेमध्ये कट केलाय विजेंद्रने आणि थोडासा नाखुश आहे स्वतःवर. बघा जर सोडला असा कदाचित बॉल वाईट चालला होता. ही चर्चा चालू आहे पंचांसोबत. विजेंद्र गेला नॉन स्ट्राइक एंडवर. पंचांना विचारलं हा बॉल बाहेर चाललेला का, आता पंचांनी मान होकार केला तर कुठेतरी नाखुश दिसतोय. पण पहिल्या बॉलवर श्री गणेशा झालाय, खातं उघडलंय शिवसाई संघाचं. दुसरा बॉल स्लोवर बॉल होता, हलक्या हाताने हाताळलं होतं गोलंदाजाने या बॉलला. शैलेशने चतुराई दाखवली या दुसऱ्या बॉलवर. अगदी स्लोवर डिलिव्हरी केली होती. स्वप्नीलला काहीसा कळाला नाही हा बॉल. डॉट बॉलच्या स्वरूपात हा दुसरा बॉल येतोय. बॅक ऑफ द हँड टाकला होता. शॉर्ट पिचचा बॉल होता, कनेक्शन मिळालं नाही. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्यामध्ये अपयश आलंय स्वप्नीलला. बघा अर्धा विकेटवर बॉल होता. बॉल एवढा चांगला नव्हता, पण ज्या पद्धतीने बॉलला टर्न केलं होतं, लेग स्पिन केलं होतं, अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलं शैलेशने या बॉलला. 3 चेंडू झाले. धावफलकावर धावा लागलीये. फक्त एक थोडंसं प्रेशर वाढलं असेल स्वप्नीलकडे, कारण की पहिले 2 बॉल निर्धाव चेंडू आलेत आणि या मैदानामध्ये निर्धाव बॉल म्हणजे एक चांगला विकल्प ठरू शकतो. हा बॉल जोरात टाकला होता आणि चांगल्या पोझिशन मध्ये आला, चांगल्या रिदम मध्ये दिसला या बॉलवर. बघा गती मिळाली तर गतीचा फायदा फलंदाजाने उचलला. मागच्या 2 बॉलवर तेवढी गती मिळाली नव्हती बॅटरला, म्हणून तो फसवण्यामध्ये यश मिळालं होतं गोलंदाजाला. कुठेतरी रीड केलं असेल गोलंदाजाने सुद्धा. 4 बॉल झाले. 4 चेंडू मध्ये धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावर धावा लागल्या 3. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया शुरुआत यहाँ पे चैलेंजर की तरफ से, क्योंकि हाथ खोलने का कुछ भी मौका नहीं दे रहे किसी भी बल्लेबाज को. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांना खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून आलात, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. थँक्यू मॅम. तुम्हाला सुद्धा. आपल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून वेळात वेळ काढून आलात. स्लोवर टाकला होता इथे मात्र ऑफ ब्रेक, आणि या ऑफ ब्रेकला नियंत्रण मिळालं नाही गोलंदाजाला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. और इस इनिंग की पहली वाइड आते हुए एक एक्स्ट्रा दौड़ मिलती हुई टीम को, और इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर जा पहुंचा है 4 बिना किसी नुकसान पर. पावर प्ले की पहली ओवर जहां पे एक आखिरी गेंद आनी शेष. महेश दादा तुम्हाला विनंती करतो, कृपया व्यासपीठावर या प्लीज. खेल किसी कारणवश थोड़ी देर रुका हुआ. आज के दिन में 8 टीमें यहाँ पे संघर्ष करेंगी और कल के दिन में भी 8 टीमें हैं. टोटल 16 टीमों ने इस प्रतियोगिता में भाग लिया है. आखिरी गेंद इस पहली ओवर की
शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल साबित झाला नाही. शेवटच्या बॉलवर एक धाव आली आहे म्हणजे विजेंद्र पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकवर असेल. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 5. बिल्कुल बढ़िया ओवर यहाँ पे समाप्त किया है, क्योंकि पावर प्ले का जो ओवर है जिसमें एक खिलाड़ी 38 सर्कल के बाहर जहाँ पे खड़ा हो सकता है और उसका फायदा उठाने नहीं दिया किसी भी बल्लेबाज को, और उसका नतीजा सिर्फ 5 रन आए इस पहले ओवर में, और बढ़िया ओवर यहाँ पे समाप्त किया डीजे. पहिलं षटक घेऊन येत आहेत लारा तुषार. पहिलाच बॉल बराच बाहेर टाकला होता. ऑप्शनच्या बाहेर नियंत्रण नाही या गोलंदाजीवर. या बॉलवर लारा यांच्या माध्यमातून या पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा येते. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 6. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं शैलेशने. हा ब्लॉक होलमध्ये टाकला होता बॉल. खोदून काढण्याचा प्रयत्न केला स्वप्नीलने. एक धाव पूर्ण झाली आहे. एकाने समाधान मानावं लागेल या बॉलवर. बघा पहिल्या बॉलवर वाईड आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. हात खोलण्याची संधी दिली नाही. स्वप्नील थोडासा आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय. तेवढा टचमध्ये नाही. एक शॉर्ट बॉलला जर सोडलं 2 धाव मिळवली होती. त्यानंतर बॅटच्या मधोमध आला नाहीये बॉल. आता मात्र विजेंद्र मोठी जबाबदारी असेल आपल्या खांद्यावर घेऊन चालतोय धावसंख्या वाढवण्याच्या दिशेने. ब्लॉकहोलमध्ये टाकला होता. झेल घेण्याची संधी होती. बॉल कॅरी झाला नाही खेळाडूपर्यंत आणि तिथे थ्रो सुद्धा चांगला आला नाही. अजितच्या माध्यमातून एक धाव आणखीन मिळाले. धावसंख्येत भर. धावसंख्या 7 वर पोहोचली आहे निनाद. आणि नक्कीच ज्या 8 प्रकारची झाली, 8. धावसंख्या इथे सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात नाही मिळाली इथे, परंतु विकेटही गमावलं नाही त्याची मोठी बाब इथं म्हणावी लागेल. त्याचबरोबर तुषार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना समोर आहेत उजव्या हाताचे एक सुरेख अशी विटाचे फलंदाज स्वप्नील खारकर. जोरदार अपील झालाय. लेग बाईसच्या रूपात धावण्याचा प्रयत्न, मला वाटतं रनआउटच्या रूपात विकेट पहिला गमावलेला आहे तो शिवसाई या संघाने. डीजे झालंय. बॉलच्या रूपात धावण्याचा प्रयत्न, मला वाटतं रन. धन्यवाद डीजे. नक्कीच मागच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब याने जिंकला होता. या मैदानामध्ये तब्बल 3 ते 4 षटकार मारले होते. तोच फलंदाज चैतन्य भोईर म्हणजे सोनू मैदानामध्ये येतोय. नॉन स्ट्राईक एंडवर पाहाल धावसंख्या स्थिरावली आहे 8. या धावसंख्येवर 8 धावा धावफलकावर लागल्यात. विजेंद्र मात्र आता स्ट्राईकवर येतोय. ऑफ उलटाच बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत गेला आहे आणि ओ हा जेल सुटलाय. ओ माय गॉड. जीवनदान. हेलो और प्रशांत, कैच जो छूटा है वो देखो कौन से फील्डर के हाथ से छूटा है. जीतू जो कि फील्डिंग में बहुत ही महारत हासिल किए हुए है, उनके हाथ से ये गलती, और वो भी विकेट किसका छोड़ा है, वो विजेंद्र का. सोनू जिसकी बात हो रही थी इस गेंद के पहले, बहुत ही गोल्डन फॉर्म में है. पिछले सीरीज में हमने देखा और लगभग उसी तरीके का फॉर्म देखना चाहेंगे उनकी टीम और उनके फैंस यहाँ पे जो भी मौजूद है. निनाद, आणखीन एक सूचना असेल, जेव्हा बॅट्समन आउट झाल्यानंतर बॅटर चेंज होतो तर बाउंड्री लाईन क्रॉसिंग लाईन आहे त्यांना, 38 सर्कल नाहीये. याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. ओहो हो, पहिलाच बॉल एज लागली आहे का. अपील अशी झाली आहे, स्ट्रॉंग अपील. 11च्या 11 खेळाडूंचे हात वर. बाउंड्री लाईनचे 2 खेळाडू जर सोडले, 9 खेळाडूंचे हात ढगात गेलेत, आकाशात गेलेत. अंपायरवर एवढं प्रेशर टाकलंय की बघा या बॉलवर अंपायरला डिस्कस करण्यासाठी भाग पाडलंय. रिव्ह्यू वगैरे कोणतीही सिस्टम
प्रथम नाहीये या स्पर्धेमध्ये. रिव्ह्यू साठी कोणीही जाऊ नका. अंपायरचा डिसिजन दॅट विल बी फायनल डिसिजन. जी बिल्कुल, जो अंपायर हमें अभी इस टूर्नामेंट में मिले हैं बहुत ही नामचीन अंपायर हैं. थाना पट्टी बेलापुर पट्टी में ये जो अंपायर्स है बहुत ही बढ़िया अंपायरिंग करते हुए हमें बहुत बार दिखे और अब की बार हमें यहाँ पे उनकी अंपायरिंग करनी मिली और मुझे लगता है नॉट आउट यहाँ पे करार दिया गया है. अच्छी गेंद तुषार की. पण निनाद बॉल खरंच चांगला होता. ज्या पद्धतीची अपील झाली ती मला आवडली, इंटरेस्टिंग वाटली. कारण की 9च्या 9 प्लेयर जेव्हा अंपायरवर गेले, अंपायरकडे अपील केली, बघा अंपायरने वेळ वाया घालवला नाही, अंपायर सरळ डिस्कशनसाठी गेले, हे मला चांगलं आवडलं. ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चांगल्या पद्धतीने पहिला बॉल ग्राउंडच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. 2 धावांसाठी धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10. 11 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं. दूसरी ओवर प्रगति पथ पर. सागर स्मृती 11 आणि श्रद्धा सबुरी 11 दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंग नंतर टॉस साठी यायचे कॉम्बॉक्स मध्ये. बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंदबाजी करते हुए चैलेंजर की टीम, क्योंकि पहली ओवर जो पावर प्ले की ओवर थी उसमें सिर्फ 5 रन खर्च किए थे शैलेश ने, और तुषार जो कि दूसरी ओवर लेके आए थे सिर्फ 6 रन देकर अब 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है बिना किसी नुकसान पर 11 रन. 1 विकेट के नुकसान पर 11 रन. सोनू जो कि पिछले सीरीज में जिस फॉर्म में थे उसी फॉर्म में लगभग अभी भी है, इसका एक नमूना अभी इस शॉट पे हमें देखना मिला. और तीसरी ओवर का जिम्मा लेने आए हैं सुहास. स्ट्राइक एंड पर विजेंद्र आने की कोशिश, गेंद जा रही है मिड विकेट क्षेत्र में. 1 रन यहाँ पे रोकने की कोशिश, डायरेक्ट हिट करने की कोशिश, लेकिन तब तक विजेंद्र क्रीज पर लौट चुके थे. इसका नतीजा 1 रन मिल चुका है शिवसाई टीम को और स्कोर जा पहुंचा है 1 विकेट के पतन के बाद 12 रन. स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरी पर्याच्या मैदानात हे भरवण्यात आलेले सामने प्रथमच एक नवीन चषक आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे साई एकविरा चषक. खूपच सुरेख अशी टुर्नामेंटची आयोजना. खराब चेंडू, खराब कीपिंग, त्याचा नतीजा म्हणजे 1 वाईड +1 म्हणजे 2 धावा मिळतील इथे टीमसाठी. आणि या 2 अवांतर धावेने धावसंख्या जाते 14 धावांवरती. 1 गडी बाद 14 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 14 धावा शिवसाई खराब चेंडू, बॅकफुटवर पाहायला मिळते. खराब कीपिंग, कुठेतरी इथे पलटवार करावा लागेल, कमबॅक करावं लागेल. बघा हा बॉल खाली राहिला, बॉल थोडासा खाली राहिला, टप्पा पडला, तेवढी उसळी पाहिजे होती. प्रेडिक्ट करत होता विजेंद्र, तेवढी मिळाली नाही त्याला उसळी. डॉट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक डॉट बॉल येतो इथे. चौदा चेंडूमध्ये 14 धावा धावफलकावर सध्या आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये आणि त्यानंतर 6 बॉल म्हणजे तब्बल 10 बॉल बाकी आहेत. पाहूया 10 बॉल मध्ये शिवसाई संघ किती धावा बनवतायत, किती एकत्रित करतायत धावा. आहा, इथे फ्लिक केलाय मनगडाच्या साह्याने, खेळाडू पोहोचतोय, विकेटचं पतन होतोय. दुसरा झटका शिवसाई संघाला लागतोय विजेंद्रच्या रूपात.
आहा इथे फ्लिक पोचतोय. धन्यवाद डीजे. आणि चौथ्या क्रमांकावरती आता एक नवीन फलंदाज, स्फोटक आणि आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणजेच हरेंद्र खारकर. आणि आपण या अगोदर देखील पाहिलं हरेंद्र खारकर यांनी खूपच सुरेख अशी फलंदाजीची इनिंग करून आपल्या टीमला विटामध्ये आणि देखील विटाच्या बाहेर देखील चांगले सामने जिंकून दिलेले आहेत. पाहूया त्याच प्रकारची काही फलंदाजीची गरज आहे इकडे शिवसाई संघाला, कारण धावसंख्या स्कोरबोर्ड जास्ती काय लागली नाही आहे. फक्त 14 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ अजून या इनिंग्समध्ये बाकी आहे. या 9 चेंडूमध्ये जर 12 ते 15 धावा जास्तीत जास्त 20 जरी आला तरी पण एक सन्मानजनक स्कोर इथं उभा राहू शकतो. प्रशांत, बरोबर आहे की नाही? नक्कीच निनाद. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे LBW आउट आहे म्हणून कदाचित बॅट्समन घुसत नसेल आतमध्ये, थोडाशी जागा बनवून खेळत असेल का, तर पंचांपासून थोडीशी भीती असते की एखादा स्टंपच्या समोर आढळला आणि पाहायला लागला तर LBW आउट होऊ शकतो. आणि या स्पर्धेमध्ये LBW आउट आहे तर कुठेतरी त्या विचाराने सुद्धा फलंदाजी सुरू आहे. आहा, ब्लॉकर मध्ये टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, हरेंद्र होता स्ट्राईकवर, एक धाव मिळाली. बघा हा फलंदाज असा आहे जो कधीही आपलं रूप बदलू शकतो, कधीही षटकार मारू शकतो. आणि तोच आता स्ट्राईकवर होता, नॉन स्ट्राईकवर आला. दोन्ही फलंदाज एकंदरीत चांगले आहेत. पाहूया पहिला षटकार कोणाच्या बॅटमधून येतोय याची आतुरता आपल्याला लागली आहे निनाद. नक्कीच. आणि सुरेख असा चेंडू इथे टाकला होता, कारण या अगोदरच्या चेंडूवरती शफल होताना पाहिलं होतं हरेंद्रला आणि त्याच प्रकारचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला होता आणि त्याचा परिणाम म्हणजे मोठा फटका नाही मारता आला हरेंद्रला. हो हो हो, षटकार येतोय का? आणि नक्कीच येतोय, सोनूच्या बॅट मधून येतोय या स्पर्धेचा पहिला षटकार. आणि त्याच प्रकारचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता आणि त्याचा परिणाम म्हणजे मोठा फटका नाही मारता आला. आणि बघा या षटकारावर जय माता दी ग्रुपचे अध्यक्ष आशुजा पेंडुगोळी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले आणि धावसंख्या या षटकाराने उसळत जाऊन पोहोचली आहे 22 धावा. चेंडू झाले तर षटकातील आतापर्यंत 5. एक शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 22. धन्यवाद डीजे. निनाद, ज्या पद्धतीने सोनूने या आधीची एक टुर्नामेंट होती जिथे मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती, 3 ते 4 षटकार एका स्पर्धेमध्ये मारले होते, तोच फॉर्म कुठेतरी आता त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच. आणि आता जी बॉलची क्वालिटी आहे प्रशांत आणि नक्कीच फलंदाजी क्वालिटी आहे त्याला पाहता हो हो, पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला, इनसाइड एज लागला, स्ट्राईक वर असेल सोनू, ही चांगली गोष्ट आहे शिवसाईसाठी. जर बॅटला कनेक्ट झाला असता तर हाई बॉल हवाई फायर साठी आला असता. चला, षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे शिवसाई संघाची 23. नक्कीच. आणि प्रशांत आता थोडा वेळ बोलत होतो की बॉलची क्वालिटी आता ज्या मिळते आपल्याला खेळायला आणि फलंदाजी तर म्हणावाच नको, कारण या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच आपल्याला षटकारांची जी लाईन आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच नमुना आपण ह्या षटकामध्ये पाहिला. सोनूच्या बॅटूतून एक उत्तुंग असा लॉंग ऑनच्या दिशेने एक मोठा 6चा फटका आला. यापुढील होणारा सामना, धावसंख्या झाली 3 षटका आकडे 23 धावा. आणि या इनिंगचा शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन येत आहेत चौथा गोलंदाज. चला, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाज तन्मय रोहित गोलंदाजीसाठी येतोय. पहिलाच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न केला, चैतन्य, थ्रो खराब एंडवर आला. बघा, जर स्ट्राईक एंडवर हा नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो आला असता
तर विकेटची संभावना होती. थ्रो खराब आला, कॅरी झाला नाही विकेट किपर कडे आणि बॅकअप आलं नाही. बोलतात ना, ज्या टीम मध्ये बॅकअप नसतं त्या टीमचं बॅकअप लवकर होतं. त्या टीम मध्ये एंडवर backup आला. पाहायला मिळालं नाही बघा, या बॉलवर आणि दोन एंडवर धावा हा चोरल्या. नॉन-स्ट्राईक त्या एंडवर batters ने. throw आला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट हरेंद्र आणि सोनू यांच्या दोघांमध्ये ताळमेळ विकेटची चांगलं संभावना त्याचा होती. स्वरूप म्हणजे 2 धावा मिळाल्या इकडे मैदानामध्ये, जिथे एकही धाव नव्हती तिकडे 2 धावा मिळाल्यात आणि 2 धाव्याने धावसंख्या जाते संघाची 25 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक. रोहित यांचा पुढील चेंडू डावखुरा सोनू. हा बॉल खराब आहे. हा बॉल खराब होता. लेग स्टंपच्या बाहेर वाईटच्या स्वरूपात एक धाव, अतिरिक्त धाव महाग पडेल चॅलेंज स्पोर्ट्स या संघाला, कारण की धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. बघा, त्या षटकारानंतर जर स्कोर बोर्ड आपण पाहिलं तर कुठेतरी हा मॅच चॅलेंज स्पोर्ट्सच्या दिशेने दिसत होता. तो आता 50-50 झालाय, कारण की शिवसाईने वापसी केली आहे या मॅच मध्ये. शॉर्ट बॉल होता, चांगल्या पद्धतीने पूल केलाय. शॉर्ट बॉलला चांगला पूल पाहायला मिळतोय आणि समोर टाकला त्याचा चांगला समाचार घेतोय लॉंग ऑनच्या दिशेने. दोन्ही साईडला खेळतोय चांगल्या पद्धतीने. मिड विकेट आणि लॉंग ऑन जर आपण सोनू याचा जर स्ट्रॉंग झोन पाहिला, या दोन्ही दिशेमध्ये चांगले फटकेबाजी सोनूच्या बॅटमध्ये आहेत. नक्कीच आता जो शॉट आपण पाहिला, एक प्रकारे चाबूक शॉट ज्याला म्हणतात त्या प्रकारचा शॉट आला. आवाज त्या फटक्याचा आपल्याला इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये एकदम ठणकपणे ऐकू आला. त्याचा परिणाम म्हणजे 2 धावा मिळत आहेत सोनूला आणि शिवसाई संघाला. धावसंख्येत वाढ 28 धावा. अजूनही या शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. पाहूया या शेवटच्या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा जमा करतायत सोनू आणि हरेंद्र. सोनू आतापर्यंत चांगली फलंदाजी करत, एक षटकारच्या मदतीने अजूनही क्रीजवरती मौजूद आणि नॉन स्ट्राईकला त्यांची साथ देत आहेत हरेंद्र. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पूल केला. इट्स अ पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल पूल होता हा. काय चांगल्या पद्धतीने पूल केलाय. रडार मध्ये होता, रेंज मध्ये होता. बॉडीची जी मुवमेंट, बॉडीची हालचाल जी होती, चांगल्या रिदम मध्ये आला आणि चांगला टर्न झाला आणि चांगला पूल केला आणि 2 धावा अर्जित केल्या. धावसंख्या वाढवली आहे. धावसंख्या 27च्या घरात जाऊन पोहोचते. एक 30च्या घरात हाल घ्या त्याने केला. इथे मात्र गोलंदाजाची चतुराईची तारीफ करावी लागेल. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. एकच धाव मिळेल. हरेंद्र स्ट्राईकवर येईल. बघा, कोणीही फलंदाज स्ट्राईकवर असू दे, फरक पडणार नाही शिवसाई संघाला, कारण की दोन्ही फलंदाजामध्ये तेवढीच क्षमता आहे, तेवढीच ताकद आहे षटके मारण्याची. धावसंख्या झाली 31 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. आणि पाहूया या 2 चेंडूमध्ये आपल्याला मोठा फटका पाहायला मिळतोय की नाही, कारण स्ट्राईक एंडवरती आता गेलेत हरेंद्र. सोनूने आतापर्यंत षटकार मारून धावसंख्येत चांगली मदत केलेली आहे आणि आता संधी आली ती हरेंद्र याच्याकडे. 2 चेंडू शिल्लक, स्ट्राईक एंडवरती हरेंद्र. मारण्याच्या प्रयत्नात, मोठा फटका करण्याच्या प्रयत्नात बॅटची इनर एज लागून जातो मिड विकेट क्षेत्रात. 2 धावा धावून पूर्ण आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 33 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. पाहूया 2 मिळत आहेत, 6 मिळत आहेत की आणखीन काय घडतं शेवटच्या चेंडू नंतर आपल्याला नक्कीच कळेल. पुढील दोन्ही टीम रेडी राहायचंय टॉस साठी. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. जर आले नाही तर पेनल्टी आहे 3 धावेंची. शॉर्ट बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न. लाराच्या थोडासा पुढे पडला. बॉल कॅरी झाला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी रनआउट होतोय. षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे शिवसाई संघाची 34 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय ते म्हणजे येणाऱ्या 24 बॉल मध्ये 35 धावेचं. यापुढे होणारा सामना सागर स्मृती 11 विरुद्ध श्रद्धा सबरी. दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यावं. सुजल पाटील बंधू यांचं आगमन झालंय. रील स्टार सुजल पाटील यांचं आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. सुजल पाटील रील स्टार याचं आगमन होतंय, आपण पाहू शकतात.
वेलकम सुजल. रील स्टार आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहेत. सुजल पाटील यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. सागर स्मृती आणि श्रद्धा सबुरी या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केलं जात आहे. सुजल यांना मी विनंती करतो कृपया पुढे यायचंय. तुमच्या शुभ हस्ते मॅच टॉस केला जाईल. पुढील मॅचचा श्रद्धा सबुरी विरुद्ध सागर स्मृती. इट्स इज अ कॉल अँड टेल इट इज. सागर स्मृती संघाने नाणेफेक जिंकलंय. काय घेण्याचा निर्णय सचिन? गोलंदाजी. फलंदाजी केली तर मजा नाही येणार काय? ज्या पद्धतीने तुम्ही खेळपट्टी बघताय, विकेट बघताय, असं नाही वाटत आहे की जाऊन पहिली बॅटिंग करावी, रन्स मारावे? नाही, आम्हाला टार्गेट चेस करायला मजा येते असं. ओके, त्याचप्रमाणे श्रद्धा सबुरीचे कर्णधार इथे माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. टॉस जर जिंकले असते तर काय निवडलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं नक्कीच, कारण का आता आम्ही जशी मॅच पहिली बघितली तर बॅटिंगला थोडा पहिला प्रॉब्लेम होता. चेसिंग करायला आम्हाला पण चांगलं पडलं असतं, बरं पडलं असतं. बघा, मॅच आपण अर्ध्या पट्ट्यावरच आलोय, अजून चेस बाकी आहे. चेसिंगला प्रॉब्लेम होतोय असं आपण म्हटलं, पण जर हा रन चेस झाला तर चांगल्या टीम समोर हा रन चेस साबित होईल. आणि तुमची मॅच सुद्धा एक बलाढ्य टीम सोबत आहे. भले नाव टीमचं वेगळं आहे, पण जे खेळाडू आहेत ते कुठेतरी श्रेया स्पोर्ट्स राईट या संघाचे आपल्याला खेळताना पाहायला मिळते. कसं वाटतं हे चॅलेंज बघून? नक्कीच चांगला संघ आहे आणि आम्हाला पण खेळायला मजा येईल, कारण का ते लोक एवढे चांगले खेळतात, आम्हाला पण त्यांच्यासमोर खेळायची ऑपॉर्च्युनिटी भेटते, तर चांगलाच मजा येईल, नक्कीच मजा येईल. ऑल राईट, थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. सुजल प्लीज तुम्ही माझ्यासोबत. सुजल
चेंडू त्यांच्या हातात आहे. फलंदाजीमध्ये कारनामे तर नक्कीच केलेली आहे, पण आता चेंडू हातात असताना नक्कीच संघाची त्यांच्याकडनं चांगलीच कामगिरी करण्याचं एक लक्ष आहे त्यांच्याकडे. 12 धावा झाल्यात, 35 धावांचा पाठलाग आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 12-23 असं समीकरण. धावताना गोलंदाज चैतन्य मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पहिला बॉल थोडासा घासून खेळण्याचा प्रयत्न केला. हर्षदने बॅटचं कनेक्शन झालं नाही प्रॉपर. एकदा मिळाली इथे. बघा जितूची विकेट गेल्यानंतर कुठेतरी स्कोर बोर्ड थांबलंय असं वाटतंय. आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत षटकाराची आशा ठेवू शकतो आपण. काय शॉट खेळलाय चांगल्या पद्धतीने. पिकअप शॉट टप्पा पडल्या त्या पिक केला त्या बॉलला. चांगला उचलला, 2 धावेसाठी पाठवलं या बॉलला. 23 धावेची गरज होती. आता येणाऱ्या 10 बॉलमध्ये 20 धावेची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक बॉलवर बाहेरची दिशा दाखवायची आहे चेंडूला. बिल्कुल आप गेंदे बची है सिर्फ 10 और स्कोर चाहिए जीतने के लिए 20 रन. मतलब हर गेंद पर 2 रनों की जरूरत यहाँ पे. भैया गेंद टपका के अंदर की तरफ आए. पहले ही मन बना बैठे थे लेफ्ट साइड में खेलने का और लेग अंपायर के रीजन में सिर्फ 1 रन मिलेगा यहाँ पे अमर को. चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. आता षटकार 12 बस लागेल असं समीकरण येऊन टाकलंय. समोर खेळलाय आणि समोरच्या दिशेने येतोय हर्षल मगिलाच्या बॅटमधून. चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. आता षटकार 12 बस लागेल. आणि समोरच्या दिशेने येतोय. स्कोर पहुंचा है 22 रनों पर. अभी भी 2 गेंद आनी शेष इस 30वें ओव्हर की. नक्कीच 8 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे. बघा हर्षल बक्कीच्या मी आल्या म्हटलं होतं की या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. भले त्याला या मैदानाचा अंदाज नसेल पण षटकार मारायचा अंदाज याला भरपूर आहे. नक्कीच प्रशांत अंगिरी योगायोग झाला या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये 16 धावा असताना सोनरी षटकार मारला होता आणि आता 16 धावा असताना या फलंदाजाने षटकार मारलाय. गुन्हा टेक और ये शॉट दे क्या बात आहे. काय फटका सजवलाय. आपला डोंगर जमिनीला लावत बैठक शॉट 2 धावेसाठी. आणि या 2 धावेने मॅच एकदम रोमांचक स्थितीमध्ये पोहोचले. 7 धावा आणि 11 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये आणि 11 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी चॅलेंजर संघाला. आणि सोडून यांचा शेवटचा चेंडू खूपच निर्णायकाचा चेंडू असेल कारण 11 धावांची अजून गरज आहे उरलेल्या 7 चेंडूंमध्ये. बॉलला चांगला टर्न मिळाला. 7 बॉलमध्ये 11 धावेची गरज होती. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे. हर्षल बक्कीच्या याच्यासाठी सोडणं संधी. जर त्याने सामना जिंकवला तर रणजितदादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉल 11 रनची गरज आहे. शेवटचं षटक प्रेशर वालं षटक घेऊन यावं लागेल आता गोलंदाजाला. कंपल्सरी चेस रहेंगे ये सब मुकाबले सभी टीमों ने, इस पर ध्यान दीजिएगा. 6 गेंदे और 11 रन जीतने के लिए. और गेंदबाजी में जिम्मा संभालने वाले रानी एक लंबे बाल और लंबे कद के गेंदबाज अच्छी लय में है. पिछले सीरीज में देखा अच्छी गेंदबाजी की थी. अब दारोमदार उनके गंदों पर क्योंकि सिर्फ आणि रणजित जे चॅलेंजरचे ओनर आहेत त्यांच्याकडनं एक पारितोषिक आलेलं आहे. कुठल्याही फलंदाजाने जर मॅच इकडे जिंकवलं तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल रणजित चॅलेंजरचे ओनर यांच्याकडून. 6 चेंडू 11 धावा 6 चेंडू. खूपच रोमांचक स्थितीमध्ये पहिलीच मॅच टुर्नामेंटची आणि रंगत त्या स्थितीमध्ये पोहोचलेली आहे. पहिला चेंडू रोनी यांचा. पहिला बॉल लेफ्टच्या बाहेर धाव घेण्याचा प्रयत्न आहे. काय धाव सोडली आहे बघा. हे खेळाडू छोट्या विकेटवर 2-2 रन धावतात. त्यांच्यासाठी ही मोठी विकेट काहीच नाहीये.
शेखर स्मृती थोडंसं जरा बॉन्डच्या बाहेर या. बॉन्डच्या आकडे मुली सगळ्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर या. बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या मुली. ओके. 9 बनवायच्या होत्या, आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये 9 बनवायच्या आहेत. 5 चेंडू 9 धावा, 6-11 असं समीकरण होतं. वाईड ओव्हर प्लस आली, आता 5 मध्ये 9 बनवायच्या आहेत. 5ही बॉल मैदानाच्या बाहेर फेकायचे. और चांगला पण टाईमचा डाऊन खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला लॉकेट शॉट 2 धावेसाठी. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 7 धावेची गरज आहे. सामना जवळ आलाय. बघा अजून 50-50 आहे. निरात कोणत्या संघाचं पार्ट जड आहे सांगणं डिफिकल्ट आहे. नक्कीच गोलंदाजी चांगली झाली तर स्कोर आपला शेवटचा चेंडूपर्यंत मैदानाची शक्यता आहे आणि फलंदाजीमध्ये देखील चांगली फलंदाजी करतात. अमर आणि त्यांचा साथ देत आहेत नौसैनिकवरती हर्षद. व पुढील चेंडू रॉनी यांचा राईट अप राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. विकेट करण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र फटका बसलाय. बघा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. जिंकण्यासाठी आता 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे आणि कंपल्सरी चेसचा सामना असल्या कारणाने तुम्हाला 3 बॉल मध्ये 7 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 3 बॉल 7. बचे हुए 3 गेंदों में 7 रनों की जरूरत है जीतने के लिए चैलेंजर टीम को और दोनों बल्लेबाज अच्छे लय में दिख रहे हैं. रॉनी की अपनी गेंद मारने की कोशिश, गेंद हवा में 3 फील्डर्स के नीचे और एक बढ़िया कैच है पूरा किया. बल्लेबाज अच्छे लय में दिख रहे हैं. रॉनी की अपनी गेंद बढ़िया कैच है पूरा किया है. फलंदाजाला केलंय बाद. रोहित बहुत ही बढ़िया यहाँ पे कैच से पकड़ के हर्षद को पहले का रास्ता दिखा और अब माफ करा मला. सूरज चांगला झेल पकडला. सूरज बेल्डर चांगला पण काय पाऊल कॉर्नर विजय दाखवले पण 2 धावा मिळतील. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 1 बॉल मध्ये 1 बॉल मध्ये 5. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा मारून फलंदाजाने दाखवले की रेंज चांगली आहे. षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक रणजित तावडे यांच्याकडून आलंय फलंदाजाला. अपनी गेंद इनिंग की मारने की कोशिश लेकिन गेंद ज्यादा दूर नहीं जाएगी. जा रही है 2 रन के रीजन में और इसी के साथ शिंदाई टीम ने ये मुकाबला अपने नाम कर लिया और पहला मुकाबला जीतकर चैलेंजर को बाहर निकाला है इस टूर्नामेंट से. और इस मुकाबले के बाद जो मुकाबला होने वाला है वो सागर स्मृति लेवल विरुद्ध श्रद्धा सागर. दोनों टीमों ने जल्द से जल्द मैदान में आकर अपना मैच जल्दी शुरू कीजिएगा. सागर स्मृती विरुद्ध श्रद्धा सबुरी. सागर स्मृती संघाने आयोजन